नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या के आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात केटीचे महाविद्यालय नाशिक. केटीच्या महाविद्यालयाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सामाजिक उद्योजकता या आपल्या विषयातील उद्योजक म्हणजे काय, उद्योजकाचे विविध गुण, उद्योजकाचे विविध कौशल्य यांचा आपण मागील लेक्चरमध्ये सखोलपणे अभ्यास केलेला आहे. आज आपण उद्योजकाचाच ज्या समाजातून निर्मिती होत असते त्या समाजातील पर्यावरणीय विविध घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आज आपण व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय आणि व्यावसायिक पर्यावरणाचे विविध घटक सखोलपणे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की व्यावसायिक पर्यावरण या शब्दामध्येच व्यवसाय आणि पर्यावरण या दोन शब्दांचा तिथे आपण मिलाप बघतो. व्यवसायालाच आपण बिझनेस असं म्हणत असतो आणि पर्यावरणाला आपण एन्व्हायरमेंट असं म्हणत असतो. बिझनेस हा शब्दच मुळात बिझी या शब्दापासून तयार झालेला आहे. बिझी म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे. बिझी म्हणजे सतत कामात व्यस्त असणं. पण मग कोणत्याही कामात व्यस्त असताना आपण त्याला बिझनेस नाही म्हणू शकत. ज्यावेळी आपण पैसा कमवण्याच्या हेतूने किंवा नफा निर्मितीच्या हेतूने जे कार्य करत असतो त्याला आपण बिझनेस असं म्हणत असतो. आणि पर्यावरण म्हणजे काय हे आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत, की आपल्या आजूबाजूला सभोवताली असणारी जी परिस्थिती आहे तिला आपण पर्यावरण म्हणत असतो. या परिस्थितीत जे विविध घटक येतात, ज्यामध्ये निसर्गातील आपण म्हणू शकतो झाडं असतील, जंगल असतील, नद्या असतील, विविध प्रकारचे प्राणी असतील, हवामान असेल, वातावरण असेल, वातावरणातील विविध जीवाणू असतील, विषाणू असतील, मानवी घटक असेल, भूमी प्रदेश असेल, या सर्वांची मिळून पर्यावरण हे निर्माण होत असते. असेच पर्यावरण हे व्यवसायाचे सुद्धा तयार होत असते. व्यवसायाच्या आजूबाजूला असणारी जी काही परिस्थिती आहे, व्यवसायातील जे काही विविध घटक आहेत, या घटकांचा व्यवसायावर प्रात्यक्षिकपणे किंवा अप्रात्यक्षिकपणे असा परिणाम होत असतो आणि म्हणूनच आपण त्याला व्यावसायिक पर्यावरण असं म्हणत असतो. या व्यावसायिक पर्यावरणाच्या विविध व्याख्या आज आपण बघणार आहोत. त्यात पहिली व्याख्या आहे डेव्हिडसनची. डेव्हिस यांच्या मते व्यवसायाच्या सभोवती असणाऱ्या व व्यवसायावर परिणाम करणारी परिस्थिती, घटना व प्रभावी घटक या सर्वांची गोळाबेरीज म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण होय. दुसरी व्याख्या आहे विल्यम ग्रेक यांची. विल्यम ग्रेक यांच्या मते व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यावसायिक संस्थेच्या बाहेरचे असे घटक की जे व्यवसाय संस्थेपुढे संधी आणि आव्हाने यांच्या स्वरूपात उभे राहत असतात. यावेळी ठळक घटक म्हणजे आर्थिक, शासकीय, राजकीय, कायदेशीर, बाजारपेठ व स्पर्धक पुरवठादार व तंत्रज्ञान विषयक, भौगोलिक व सामाजिक इत्यादी घटकांचा त्यात समावेश होतो. पुढील व्याख्या आहे BC टंडन यांची. BC टंडन यांच्या मते व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यवसाय किंवा उद्योग व्यापार संस्थेच्या कार्यावर प्रभाव पाडणारी व व्यावसायिक परिणामकारकता अवलंबून असलेली सभोवतालची परिस्थिती म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण होय. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व व्याख्यांवरून आपण असे म्हणू शकतो की व्यवसायाच्या भोवती असणारे जे काही विविध घटक आहेत, की ज्या घटकांचा व्यवसायावर परिणाम होत असतो, असे सर्व भौतिक घटक, जीवित घटक, दृश्य घटक, अदृश्य घटक ज्यांचा व्यवसायावर परिणाम होतो त्यांना आपण त्यांचं जे मिळून पर्यावरण तयार होतं त्याला आपण व्यावसायिक पर्यावरण असं म्हणत असतो. या पर्यावरणाचे विविध प्रकार पडतात ते आपण बघणार आहोत. व्यावसायिक पर्यावरणाचे साधारणतः 3 प्रकार पडतात. पहिला आहे तो व्यवसाय संस्था अंतर्गत पर्यावरण, दुसरा आहे व्यवसाय संस्था बाह्य पर्यावरण आणि तिसरा आहे आंतरराष्ट्रीय पर्यावरण. पहिला जो प्रकार आहे व्यवसाय संस्था अंतर्गत पर्यावरण, यामध्ये व्यवसाय संस्थेच्या अंतर्गत जे काही घटक आहेत, जे कार्यरत आहेत आणि ज्या घटकांचा व्यवसायावर परिणाम होत असतो त्याला आपण व्यवसाय संस्था अंतर्गत घटक असं म्हणत असतो. दुसरा आहे व्यवसाय संस्था बाह्य किंवा ज्याला आपण देशांतर्गत घटक असं म्हणतो, की जे देशातील विविध घटक आहे किंवा जे घटक व्यवसायाच्या बाहेर आहेत, अस्तित्वात आहेत, पण त्यांचा व्यवसायावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होत असतो, त्याला आपण
व्यवसाय बाह्य घटक असं म्हणत असतो आणि तिसरा प्रकार आहे की आंतरराष्ट्रीय पर्यावरण. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याकडे 1991चं जे आर्थिक धोरण जाहीर झालं होतं, त्यावेळी आपले अर्थमंत्री होते मनमोहन सिंग आणि आपले पंतप्रधान होते पी.व्ही. नरसिंह राव. यांनी आपल्याकडे जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या 3 कन्सेप्ट आणलेल्या आहे आणि या 3 कन्सेप्टमुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे बदलून आलेली आहे. आज आपण बघतो की आपल्याकडे परदेशातल्या बऱ्याच कंपन्या आहे किंवा परदेशात आपल्या देशातल्या कंपन्या ह्या परदेशात आपल्याला व्यापार करताना दिसतात, व्यवहार करताना दिसतात. तर या अ, कंपन्यांवर, बहुराष्ट्रीय कंपन्यांवर बाहेरच्या देशांचा प्रभाव असतो. तिथले नियम असतील, तिथं वातावरण असेल किंवा आपल्या देशाचा प्रभाव हा त्यांच्यावर पडत असतो. म्हणून आपण आंतरराष्ट्रीय पर्यावरण हा प्रकार सुद्धा याच्यात बघितलेला आहे, की ज्यामध्ये विविध देशातील विविध घटकांचा वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जो काही प्रभाव पडत असतो, त्याला आपण आंतरराष्ट्रीय पर्यावरण असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक पर्यावरणाचे जे काही घटक आहे, हे 2 प्रकारात विभागले गेलेले आहेत. एक आहे अंतर्गत घटक आणि दुसरे आहे बहिर्गत घटक. अंतर्गत घटक जे आहेत, त्यामध्ये आपण बघतो की व्यवसायाची एक चौकट असते, ज्या चौकटीमध्ये राहून व्यवसाय कार्य करत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मॅनेजमेंटमध्ये आपण बघतो की व्यवस्थापनाचे 3 स्तर असतात. पहिला स्तर आहे उच्च व्यवस्थापनाचा स्तर, मध्यम आणि कनिष्ठ स्तर. याच्यात विविध प्रकारचे लोकं एकत्र येऊन काम करत असतात. उच्च पातळीवर वरिष्ठ व्यवस्थापनामध्ये कंपनीचे व्यवसायाचे प्रवर्तक असतात, मालक असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळे संचालक असतात, व्यवस्था संचालक असतात, व्यवस्थापक असतात, असतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात, संचालक मंडळ असतं. हे कार्य करत असतात. त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या या वेगवेगळ्या असतात. त्याचप्रमाणे मध्यम स्तरावर वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख असतात. वेगवेगळे अधिकारी असतात, डेप्युटी मॅनेजर्स असतात. यांचे अधिकार, जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. त्याचप्रमाणे व्यवसायात जे अ, असंख्य असतात, जे कामगार हे संख्येने जास्त असतात आणि हे प्रत्यक्षपणे व्यवसायात कार्य करत असतात. तसे कामगार असतील, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, संचालक असतील, हे व्यवसायात राहून काम करत असतात. व्यवसायाचे उद्देश यांचे उद्देश एक असतात आणि हे व्यवसायाच्या नियंत्रणात असतात. असे हे घटक आहेत. त्याचप्रमाणे मालक जे प्रवर्तक असतात त्याच्या व्यतिरिक्त व्यवसायाचे दुसरे मालक असतात ज्यांना आपण भागधारक म्हणतो. भागधारक हे असे असतात, की जे व्यवसायाला भांडवल पुरवत असतात, व्यवसायात गुंतवणूक करत असतात. म्हणून आपण त्यांना एका अर्थाने व्यवसायाचे मालक म्हणत असतो. त्यांचाही व्यवसायावर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे व्यवसायाला भांडवल पुरवणारे दुसरा एक प्रकार आहे ज्याला आपण सावकार आणि कर्जरोखेधारक म्हणतो. आत्ताच्या स्थितीला सावकार हा प्रकार इतका अस्तित्वात नाही. पण कर्जरोखेधारक ज्याला आपण डिबेंचर होल्डर्स असं म्हणतो, हेही व्यवसायाला भांडवल पुरवत असतात आणि यांचा व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत असतो. त्याचप्रमाणे आहेत संस्था अंतर्गत संस्कृती, ज्याला आपण वर्क कल्चर म्हणतो. ज्याला आपण ऑर्गनायझेशनल कल्चर म्हणतो, ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणत असतो. व्यवसायात एक वेगळ्या प्रकारची परंपरा असते, वेगवेगळ्या रूढी असतात, की ज्याचा व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर, उत्पादनावर, व्यावसायिक संस्थेवर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे आहे व्यवसाय संस्थेच्या वयाबरोबर विकसित झालेली कार्यसंस्कृती, कार्यनीती, ज्याला आपण एथिक्स म्हणतो. प्रत्येक व्यवसायात एथिक्स हे असतात आणि ते जोपासले गेले पाहिजे. आणि त्या नीतिमूल्यांची जपवणूक व्यवसायाने केली तर व्यवसायाचा विकास होत असतो. म्हणून तोही महत्त्वाचा घटक आपल्याला इथे सांगता येईल. त्याचबरोबर आहे व्यवसाय संस्था अंतर्गत मानवी घटकांचा दृष्टिकोन व त्यांची मूल्य. आपण बघितलं की व्यवसायात वेगवेगळे स्तर आहे. वेगवेगळ्या स्तरावर कार्य करणारे वेगवेगळे मानवी घटक आहेत, ह्युमन बीइंग्स, की जे कार्य करत असताना त्यांच्या वर्तनाचा, त्यांच्यामध्ये असलेल्या मूल्यांचा, व्हॅल्यूजचा किंवा त्यांची संस्कार असतील, त्यांच्या परंपरा असतील, रूढी असतील, यांचा व्यवसायावर एक प्रकारे प्रभाव पडत असतो. म्हणून ते पण व्यावसायिक पर्यावरणाच्या अंतर्गत घटकामध्ये समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे आहे व्यवसायाची कार्यपद्धती, डावपेच विनंती. आपल्याला माहिती आहे, की आजचं युग हे स्पर्धात्मक युग म्हणून ओळखलं जातं आणि या स्पर्धात्मक युगात प्रत्येक व्यवसायाला जर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर त्याला स्वतःच्या स्ट्रॅटेजीज या तयार कराव्या लागत असतात. व्यूहरचना किंवा आपण ज्याला डावपेच म्हणत असतो. तर यांचा व्यवसायावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत असतो. म्हणून व्यावसायिक पर्यावरणाच्या अंतर्गत घटकात त्यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे आहे उपलब्ध साधनसामग्री आणि मनुष्यबळाचा दर्जा. व्यवसायात कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ कार्यरत आहे? आपल्याला माहिती आहे कौशल्य असणारे कामगार असतील, स्किल लेबर ज्याला म्हणतो आपण, अनस्किल लेबर म्हणतो, यांचा व्यवसायावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो. त्याचप्रमाणे व्यवसायात कोणत्या प्रकारची साधनसामग्री वापरली जाते, ज्याच्यात आपण सांगू शकतो की काही व्यवसाय असे आहे की जिथे तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ऑटोमायझेशन केलं जात असतं. कार्यपद्धती व्यवसायाची वेगळी असते. काही व्यवसायामध्ये नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. काही व्यवसाय असे असतात, की जे सेवा पुरवत असतात, तिथे साधनसामग्रीचा कमी वापर होत असतो. काही व्यवसायांमध्ये मनुष्यबळाचा कमी वापर होत असतो. म्हणून ते सुद्धा व्यवसायाचे व्यावसायिक पर्यावरणाचे एक महत्त्वाचे घटक आपल्याला सांगता येतील. आता हे सर्व जे होते हे व्यवसायाचे अंतर्गत घटक होते आणि हे व्यवसायासाठी खूप महत्त्वाचे असतात. का महत्त्वाचे असतात? कारण व्यवसाय नियंत्रणात ठेवत असतो. व्यवसायाला वाटलं अधिकारी कमी करायचे, कर्मचाऱ्यांची नैतिक मूल्य बदलायची आहे, व्यवसायाचे जे भागभांडवल आहे हे कमी करायचंय, जास्त करायचंय. त्याचबरोबर मानवी घटकांचा दृष्टिकोन बदलायचा, व्यवसायात शिस्त लावायची आहे. व्यवसायाचं अंतर्गत घटक हे व्यवसाय वेळोवेळी बदलवू शकतो. त्यात बदल करू शकतो, त्यांना शिस्तीत ठेवू शकतो. म्हणून ते नियंत्रणात्मक घटक म्हणून ओळखले जातात. त्यांनाच आपण कंट्रोलेबल फॅक्टर ऑफ बिझनेस एन्व्हायर्नमेंट असं सुद्धा म्हणत असतो. याबरोबर आपण आता बघणार आहोत व्यवसायाची संस्थाबाह्य पर्यावरणाचे घटक, ज्याला आपण बाह्य घटक असं सुद्धा म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं, की व्यवसायाच्या संस्था अंतर्गत घटक हे व्यवसायाच्या नियंत्रणात असतात. पण व्यवसायाचे बाह्य घटक जे आहेत, हे व्यवसायाच्या नियंत्रणात नसतात. पण आणि व्यवसायात त्यांचं अस्तित्व असतं. ते प्रत्यक्षपणे व्यवसायात सहभागी नसतात, पण त्यांचा व्यवसायावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडत असतो. म्हणून त्या घटकांमध्ये पहिला घटक आहे आर्थिक घटक, दुसरा आहे सामाजिक घटक, तिसरा आहे कायदा घटक, चौथा आहे सांस्कृतिक घटक, शैक्षणिक घटक, राजकीय घटक, तंत्रज्ञानात्मक घटक, नैसर्गिक घटक आणि आंतरराष्ट्रीय घटक. हे घटकही व्यवसायासाठी तितकेच महत्त्वाचे असतात. व्यवसायाची आर्थिक देवाण-घेवाण असेल, समाजातील आपण देवाण-घेवाण म्हणू, कामगारांची म्हणू किंवा वस्तू ज्यावेळी बाजारपेठेत जाते, ही बाजारपेठ असेल, ग्राहक वर्ग असेल, हे सगळे पर्यावरणाचे बाह्य घटक आहे, की ज्यांच्याशिवाय व्यवसायाच्या अस्तित्वाला अर्थ नाही आणि म्हणून हे घटक सुद्धा व्यवसायासाठी तितकेच महत्त्वाचे आपल्याला सांगता येतील. या घटकांपैकी आता पहिला घटक आपण बघणार आहेत, की आर्थिक पर्यावरण. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायाचं आर्थिक पर्यावरण म्हणजे काय? की व्यवसायाला जे काही अर्थ, वित्त किंवा पैसा लागत असतो, हा पैसा व्यवसायाला समाजातून मिळत असतो. काही वेळा प्रवर्तकाचं स्वतःचं भांडवल असतं. सार्वजनिक कंपनी असेल तर तिला भाग भांडवल हे जमा करावं लागत असतं. भागांची विक्री करावी लागत असते. असं जे काही पैशाचं कार्य आहे, हे सगळं आर्थिक पर्यावरणात समाविष्ट होत असतं. देशाचे कायदाविषयक धोरणं असतील, अर्थविषयक धोरणं असतील, व्यवसायाची अर्थव्यवस्था असेल, बँकांचे धोरणं असतील, ह्या सर्वांचा व्यवसायावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होत असतो. आपण यात असंही सांगू शकतो, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आर-बी-आयची जी काही पतविषयक धोरणं असतात किंवा आर्थिक धोरणं असतात, ही व्यापारी बँकांवर लागू होत असतात. व्यापारी बँकांची धोरणं ही व्यवसायावर लागू होत असतात. म्हणजे इनडायरेक्टली एकाचा प्रभाव हा दुसऱ्यावर पडत असतो. त्याचप्रमाणे देशाची आर्थिक स्थिती कशी आहे, याचं उदाहरण आपण सांगू शकतो, की देशात जर तेजीची परिस्थिती असेल, तर त्याचा परिणाम हा व्यवसायावर होत असतो. व्यवसायांची भरभराट होत असते. व्यवसायांच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी तिथे निर्माण होत असते. याउलट जर मंदीची परिस्थिती असेल, तर मंदीच्या परिस्थितीत आपल्याला माहिती आहे, की पैशाचं मूल्य हे कमी झालेलं असतं. लोकांची क्रयशक्ती कमी झालेली असते आणि मग अशा परिस्थितीत लोकं खरेदी करत नाही, वस्तूंची मागणी करत नाही. लोकांच्या गरजा कमी झालेल्या असतात. पण या परिस्थितीचा फायदा व्यवसाय हे घेत असतात. कसा घेत असतात? तर बँकांचे व्याजाचे दर हे कमी झालेले असतात. कमी व्याजदराचा फायदा व्यवसाय घेत असतात. नवीन जे तरुण वर्ग आहे, तरुण उद्योजक आहे, हे कमी व्याजावर भांडवल उपलब्ध करून व्यवसायाची स्थापना करत असतात. म्हणजे आर्थिक पर्यावरणाचा असा व्यवसायावर परिणाम होत असतो. दुसरा घटक आपल्याला सांगता येईल सामाजिक पर्यावरण. आपण आधीच बघितलंय, की व्यवसायाचा उगम
हाच समाजातून होत असतो. व्यवसायाला लागणारं भांडवल असेल, कच्चा माल असेल, नैसर्गिक संसाधनं असतील, व्यवसायाचे कामगार असतील, मानवी घटक असतील, हे सर्व व्यवसायाला समाजातून मिळत असतात आणि ह्या सर्व घटकांची जमवाजमव करून व्यवसाय वस्तू व सेवांची निर्मिती करत असतो आणि ही केल्यावर व्यवसाय त्याचा स्वतः वापर करत नसतो, तर ह्या वस्तूंची समाजात परत विक्री करत असतो आणि ही विक्री करताना खरेदीदार हा ग्राहक असतो, जो व्यवसायाला समाजातूनच प्राप्त होत असतो. म्हणून सामाजिक पर्यावरणाचा हा घटक खूप महत्त्वाचा आपल्याला इथे सांगता येईल. आता या सामाजिक पर्यावरणात आपण असं सांगू शकतो, की समाजातील रूढी, परंपरा असेल, प्रत्येक समाजाची व्यवस्था असेल, देशातील आपण सांगू शकतो, की काही देश हे भांडवल प्रधान असतात, काही लोकशाही असते. प्रत्येक देशामध्ये संस्कृती वेगवेगळ्या प्रकारची असते. सामाजिक परिस्थिती ही प्रत्येक देशानुसार, समाजानुसार, तिथल्या लोकांच्या चालीरीती असतील, रूढी परंपरा असतील, यानुसार ही बदलत असते आणि त्याचा परिणाम त्या व्यवसायावर होत असतो. व्यवसायाला त्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःला मोल्ड करावं लागत असतं. म्हणून तो घटकही आपल्याला इथे महत्त्वाचा सांगता येईल. पुढे आहे कायदेविषयक पर्यावरण. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही व्यवसायाची स्थापना ही कायद्याचा आधार घेऊनच होत असते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कंपनी कायदा 2013 हा कंपनीच्या स्थापनेसाठी, कंपनीला कार्य करण्यासाठी तयार केलेला कायदा आहे. ज्यावेळी सार्वजनिक कंपनीची स्थापना होत असते, त्यावेळी स्थापना करण्यासाठीच त्या कायद्याचा आधार घेऊन आणि मग ती कंपनी स्थापन होत असते. सार्वजनिक कंपनीची नोंदणी, खाजगी कंपनी असेल, या सगळ्यांची नोंदणी आपल्याला नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागत असते. म्हणजे कायद्याच्या तरतुदींचं पालन करून व्यवसायाला कार्य करावं लागत असतं. फक्त नोंदणी नाहीच तर कंपनीचं भागभांडवल असेल, कंपनीला माल विकायचा असेल, माल खरेदी करायचा असेल, ग्राहकांच्या बाबत असेल, वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहेत. जसं ग्राहक संरक्षण कायदा ज्याला आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 असं म्हणतो. हा कायदा ग्राहकांसाठी आहे. त्याचं पालन सुद्धा व्यवसायाला करावं लागत असतं. त्याचप्रमाणे कंपनी कायदा आहे 2013 चा कायदा. त्याच्या आधी होता कंपनी कायदा 1956. एम-आर-टी-पी ॲक्ट आहे. विविध अर्थविषयक कायदे आहेत. करविषयक कायदे आहेत. आता आपण बघतो की जी-एस-टी आहे. जी-एस-टीचे वेगवेगळे प्रकार आहेत. आय-जी-एस-टी आहे, सी-जी-एस-टी आहे, एस-जी-एस-टी आहे. यांचं पालन सुद्धा व्यवसायाला करावं लागतं. म्हणजे हे सगळे कायदाविषयक घटक आहेत. त्यांचं पालन केलं तर व्यवसाय अस्तित्व टिकवून ठेवू शकतो. जर या कायदेशीर तरतुदींचं पालन जर व्यवसायाने केलं नाही, तर व्यवसायावर कायदेशीर कार्यवाही होत असते. काही वेळा व्यवसायाला फाईन आकारला जातो. व्यवसायातील विविध अधिकाऱ्यांनी सुद्धा कायद्याच्या ज्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत, त्यांचं पालन केलं नाही, तर त्यांना काही वेळा अटक सुद्धा होऊ शकते. त्यांचं पद तिथे जात असतं. म्हणून कायदेविषयक पर्यावरण हा घटक व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जात असतो. पुढे आहे सांस्कृतिक पर्यावरण. आता व्यवसाय ज्या प्रदेशात स्थापन होतो, तिथली संस्कृती, त्याचप्रमाणे व्यवसायाची संस्कृती ह्या सर्वांचा व्यवसायावर परिणाम होत असतो. संस्कृती म्हणजे काय, की व्यवसायामध्ये जे काही लोकं कार्य करत आहेत, जे काही मानवी घटक आहेत, व्यवसाय ज्या समाजात आहे, त्या समाजातील जे काही व्यक्ती आहेत, यांच्यावर कोणत्या संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे. ते कोणत्या परंपरांची जपणूक करतात किंवा आपण सांगू शकतो ही संस्कृती जी आहे ही काळानुसार बदलत जाते. बघा 20 वर्षापूर्वीची स्थिती आणि आत्ताची स्थिती आपण बघूयात खूप बदल होत असतो. संस्कृती ही बदलत असते. पूर्वी मोबाईल फक्त कामापुरता वापरला जात होता. आत्ता मोबाईल हा कामाव्यतिरिक्त सुद्धा आपण चैनीचं साधन म्हणून सुद्धा वापरतो. कामासाठी पण वापरत असतो. अशा मोबाईलला आत्ताच्या स्थितीला आपण बघतो, की प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल वापरताना आपल्याला दिसतो. मग आता ही न्यू जनरेशन फक्त वापरते का? नाही. तर जे आता आपण म्हणतो सीनियर सिटिझन ह्या प्रत्येकाकडे सुद्धा आता Android मोबाईल आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे संस्कृती ही कशी बदलत असते. आजूबाजूची परिस्थिती बदलली, की संस्कृतीमध्ये बदल होत असतात आणि मग व्यवसायाला सुद्धा असे बदल स्वीकारावे लागत असतात. त्याचप्रमाणे पुढचा प्रकार आहे शैक्षणिक पर्यावरण. शैक्षणिक पर्यावरणाविषयी आपण असं सांगू शकतो, की व्यावसायिक संस्थेला जे काही अधिकारी वर्ग लागत असतात, कामगार लागत असतात, हे शिक्षण घेतलेले असतात. वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण लागत असतं. काही कामासाठी वेगवेगळे कौशल्य लागत असतात आणि ह्या शैक्षणिक संस्थांमधून
हे विद्यार्थी घडकत असतात आणि जे पुढे व्यवसायाला एक अधिकारी म्हणून प्राप्त होत असतात आणि म्हणून ह्या शैक्षणिक पर्यावरणाचा व्यवसायावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसतो. ज्या प्रदेशात शैक्षणिक संस्था जास्त आहेत, जसं आपण बघतो की पुण्यासारख्या शहरामध्ये आय-टी आपण पुण्याला म्हणतो की याचं आय-टीचे माहेरघर आहे. बरोबर आहे. आणि मग म्हणून पुण्यामध्ये आय-टी सेक्टरची जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे. तिथे इन्स्टिट्यूट जास्त आहेत. तिथे विद्यार्थी आय-टीचं शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि त्यांना मग जॉबही तिथे लवकर मिळत असतात. आपण आपल्या नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये आपल्याला सातपूर एम-आय-डी-सी आहे, अंबड एम-आय-डी-सी आहे. आपण बघतो की आय-टी-आय हा जो एक शैक्षणिक प्रकार आहे हा सातपूरला आहे. सातपूर आय-टी आहे. वेगवेगळ्या आय-टी आपल्याकडे आहे आणि इथून मग शिक्षण घेऊन आपण म्हणू टेक्नॉलॉजिकल असेल, तांत्रिक असेल किंवा प्रत्यक्ष कार्य कसं करायचं, हे ट्रेनी कॉलेजेस आहेत. याच्यातून शिक्षण घेऊन ज्यावेळी विद्यार्थी बाहेर पडतात, तर व्यवसायांना ते सहज उपलब्ध होत असतात आणि म्हणून त्यांच्यावरचा खर्च हा व्यवसायाचा कमी होत असतो आणि म्हणून व्यावसायिक संस्थासुद्धा ज्या ठिकाणी शैक्षणिक संस्था आहेत, त्यांना ज्या प्रकारचे कामगार लागणारे, ज्या प्रकारचे शिक्षण असलेले, ज्ञान असलेले, अनुभव असलेले, स्किल असलेले कामगार लागणार आहेत आणि ते ज्या ठिकाणी शिक्षण घेतात, त्या ठिकाणी हे व्यवसाय स्थापन होत असतात. कारण की जर व्यवसायाचा कामगार हा दूरच्या भागातून व्यवसायात येत असेल, तर त्याचा वाहतुकीचा खर्च हा वाढत असतो आणि स्थलांतर हा एक फॅक्टर तिथे महत्त्वाचा असतो आणि मग हा खर्च व्यवसायाचा वाढत असतो. म्हणून शैक्षणिक पर्यावरणाचा सुद्धा व्यवसायावर मोठ्या प्रमाणात प्रभाव आपल्याला दिसून येतो. पुढील प्रकार आहे राजकीय पर्यावरण. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राजकारणाचा हा संपूर्ण देशावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो आणि त्याचे परिणाम सुद्धा आपण बघत असतो. बऱ्याच राजकारणी लोकांच्या स्वतःच्या सुद्धा व्यावसायिक संस्था आहेत. काही व्यावसायिक संस्थांमध्ये काही राजकारणी लोक हे संचालक म्हणून कार्य करत असतात आणि म्हणून त्यांचा प्रभाव सुद्धा त्या व्यवसायावर पडताना आपल्याला दिसतो. काही वेळा निर्णय घेणं, नियोजन करणं याच्यामध्ये सुद्धा राजकीय नेते हस्तक्षेप करत असतात. काही वेळा काही अतिदुर्गम भाग असेल, तिथे नवीन व्यवसाय सुरू होत असतील, काही लोकांच्या जमिनी त्या व्यवसायात जात असतात. मग अशा वेळी राजकीय जे काही नेते आहे, हे त्या व्यावसायिक संस्थांवर दबाव आणत असतात, की तिथल्या स्थानिक जे युवक आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना त्या व्यवसायात नोकरी मिळाली पाहिजे. म्हणजे असा सुद्धा राजकीय पर्यावरणाचा व्यवसायावर प्रभाव पडत असतो. पुढील प्रकार आपण सांगू शकतो तांत्रिक पर्यावरण. ता त्रां तांत्रिक पर्यावरण म्हणजे ज्याला आपण टेक्निकल एन्व्हायर्नमेंट असं म्हणत असतो आणि ह्या तांत्रिक एन्व्हायर्नमेंटचा आत्ताच्या स्थितीला व्यवसायावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. आज जे काही उद्योग आहे आपण म्हणतो बेरोजगारी निर्माण झालेली आहे. ही बेरोजगारी का निर्माण झालेली आहे? व्यवसाय तर मोठ्या प्रमाणावर स्थापन होत आहे. मग लोकांना रोजगार का नाही? तर व्यवसायामध्ये तंत्रज्ञान आलेलं आहे. ऑटोमायझेशन झालेलं आहे. ज्या ठिकाणी 10 कामगार काम करायचे, 100 कामगार काम करायचे, तिथे आता एक यंत्र काम करतं. त्याच्यामुळे त्याचाही व्यवसायावर परिणाम झालेला आहे. तर त्याचे 2 परिणाम होतात. चांगला पण होतो, वाईट पण होतो. व्यवसायाच्या दृष्टीने चांगला होतो, की एकदा तंत्रज्ञान अडॉप्ट करतात त्यावेळी त्यांना खर्च करावा लागतो. पण त्याचे फायदे हे दीर्घकाळापर्यंत व्यवसायाला मिळत असतात. म्हणजे कमी खर्चामध्ये व्यवसाय काय करत असतो? उत्पादन करत असतो. असे तांत्रिक घटक व्यवसायासाठी चांगले असतात. पण मग समाजातील लोकांचा तिथे रोजगार जात असतो. पण मग त्यावेळी त्यांनी जर तंत्रज्ञानात्मक शिक्षण घेतलं, तर त्यांना चांगल्या नोकऱ्या तिथे मिळत असतात. म्हणून तांत्रिक पर्यावरणाचा व्यवसायावर कसा परिणाम होतो हे आपण बघितलेलं आहे. पुढील जो प्रकार आहे तो आहे नैसर्गिक पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरण आपण म्हणू की व्यवसाय हा निसर्गातूनच आलेला आहे. व्यवसायासाठी जी काही नैसर्गिक संसाधनं लागतात, ती निसर्गातून मिळत असतात. म्हणून नैसर्गिक पर्यावरण आपल्याला महत्त्वाचे सांगता येईल. नैसर्गिक पर्यावरण आता काही उद्योग असे आहेत, की ज्याच्यामध्ये खनिजे असतील, हे कच्चा माल म्हणून वापरले जात असतात. पेट्रोलियमसारखे पदार्थ असतील, त्याच्यानंतर दगडी कोळसा आपण सांगू शकतो, लाकूड वगैरे, पाणी हे सगळं निसर्गातूनच व्यवसायाला मिळत असतं. ह्या घटकांचा जर तुटवडा झाला, तर व्यवसायाला त्याचं उत्पादन करता येत नाही. पण बऱ्याच वेळा व्यवसायांना सुद्धा त्या गोष्टीचं भान ठेवावं लागतं, की निसर्गातील काही घटक हे अतिवापरामुळे ते नष्ट होतील. म्हणून त्यांची आपण म्हणू की काळजीपूर्वक वापर करणं
हेही व्यवसायासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. ज्या व्यवसायाला ज्या नैसर्गिक संसाधनांची गरज आहे, अशा नैसर्गिक संसाधनं ज्या प्रदेशात आहे, तिथे व्यवसाय हे स्थापन होत असतात. म्हणून पर्यावरणाच्या प्रकारातील हा नैसर्गिक पर्यावरण हा घटक आपल्याला महत्त्वाचा तिथे सांगता येईल, की कशाप्रकारे तो व्यवसायावर परिणाम करत असतो. आणि शेवटचा जो प्रकार आहे, तो आहे आंतरराष्ट्रीय पर्यावरण. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो की आज जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या ज्या कन्सेप्ट आलेल्या आहे, यांचा व्यावसायिक किंवा औद्योगिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणलेला आहे. आज संपूर्ण जग ही एक बाजारपेठ झालेली आहे आणि संपूर्ण जगात ज्या काही व्यावसायिक संस्था आहे, या उत्पादन करून त्यांचा माल कोणत्याही देशात विकू शकतात. त्यासाठी पूर्वी खूप नियम होते, आता हे नियम कमी करण्यात आलेले आहेत. आणि म्हणून या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना असतील, गॅट असतील, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, WTO यासारख्या संघटना असतील, गॅट असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला आपण IMF म्हणतो, किंवा वर्ल्ड बँक असेल, किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या असतील, ज्यांच्या दुसऱ्या देशात शाखा आहेत, त्या देशातील कायदे असतील, म्हणजे आंतरराष्ट्रीय विविध घटक असतात, की ज्यांचा व्यवसायावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम घडत असतो. तर हा शेवटचा प्रकार होता आंतरराष्ट्रीय पर्यावरण. तर आज विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय ही संज्ञा समजावून घेतलेली आहे. व्यावसायिक पर्यावरणातील विविध घटकांचा आज आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. यामध्ये आपण अंतर्गत घटक आणि बहिर्गत घटक यांचा आपण आपण म्हणू शकतो की सखोलपणे अभ्यास केलेला आहे. अंतर्गत घटकामध्ये व्यवसायाच्या अंतर्गत जे काही घटक आहे, ज्याच्यात मालक आहे, कामगार आहे, अधिकारी आहे, वेगवेगळी नैसर्गिक संसाधने आहे, व्यवसायाचे डावपेच आहे, नीती आहे, मूल्य आहे, कार्यसंस्कृती आहे, यांचा व्यवसायावर कसा परिणाम होतो आणि याच्यातनं व्यवसायाचं अंतर्गत पर्यावरण कसं घडून येतं, ते कसं नियंत्रणात ठेवलं जात असतं, त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय बाह्य घटक ज्याला आपण बहिर्गत घटक असं म्हणतोय, ज्यामध्ये आपण आर्थिक पर्यावरण बघितलं, सामाजिक पर्यावरण बघितलं, शासकीय किंवा कायदेशीर पर्यावरण बघितलं, राजकीय पर्यावरण बघितलं, आंतरराष्ट्रीय पर्यावरण बघितलं. या सर्वांचा आज आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.